विमानतळ, अटल सेतू, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर अशा विविध प्रकल्पाच्या अनुषंगाने रायगड विकासाची गाथा लिहिणारे, त्या अनुषंगाने पनवेल रायगडच्या भविष्यातील विकासाचं सेंटर बनणार असून लाखोच्या संख्येनं रोजगार उपलब्ध होणार आहे, असे आश्वासक प्रतिपादन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथे केलं. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशाच्या विकासाचा संकल्प फक्त भाजप आणि महायुती सरकार करणार. काँग्रेसने फक्त गरीबाला गरीबच बनवून ठेवलंय. गरिबी हटावच्या खोट्या घोषणा देत काँग्रेसने दिवस घालवले. काँग्रेसने गरिबांना लुटलंय, परंतु 25,000 कोटी जनतेला पहिल्यांदाच भाजप प्रणित सरकारनं गरिबीच्या खाईतून बाहेर काढलंय, असेही ते म्हणाले. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर हे सलग 4थ्या विजयासाठी तयार झालेले आहेत. समाजातील प्रत्येक स्तरातून त्यांना पाठिंबा प्राप्त होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी भाजपला आपलेसे केले नाही. यापासून बोध घेत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी मॅन टू मॅन प्रचारावर भर दिला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सलग 4थ्या विजयामध्ये मुसलमान बांधवांच्या मतांचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास त्यांनी प्रकट केलाय. सय्यद अकबर यांनी नवनाथ नगर वसाहत आणि आदई गावातील मुसलमान वसाहतीत घरोघरी जाऊन आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार केला. मुसलमान बांधवांच्याकडून आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितलं. यंदाची विधानसभेची लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे हे राज्य टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे उरणचे उमेदवार मनोहर भोईर यांना निवडून द्या असं भावनिक आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं. मनोहर भोईर यांच्या प्रचाराची सभा वासांबे मोहपाडा येथील अचानक मैदानात झाली, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून पोलिसांवर देखील हल्ले होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांची हकालपट्टी केली त्यांना खोके सरकारनं सन्मान दिला. राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरात राज्यात पळवले जात आहेत. येथील तरुणींचे रोजगार पळवले जात आहेत, असंही ते म्हणाले. टेबलावर नाचणाऱ्या कर्जतचे गद्दार आमदार महेंद्र थोरवे यांना गाडून महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना भरघोस मतांनी निवडून देऊन कर्जत खालापूरमध्ये मशाल पेटवा असं आवाहन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केलं. महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारार्थ खोपोलीतील युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून रायगडचे 3 आमदार शिंदे गटाला मिळाले. त्यात तुमचा आमदार महेंद्र थोरवे हा पहिला असून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याने थोरवे यांनी टेबलावर नाचून आनंद व्यक्त केला होता. याचा बदला आता घ्यायची वेळ असल्याचं आवाहन त्यांनी या सभेत केलं. महायुतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. सकारात्मक प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी मिळत असल्याचं प्रतिपादन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी माणगाव नगरपंचायत हद्दीतील खांदाड येथील कॉर्नर सभेत बोलताना व्यक्त केलं. निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्या गाव बैठका आणि कॉर्नर सभा माणगाव नगरपंचायत हद्दीतील अनेक वॉर्डमध्ये घेण्यात आल्या. या गाव बैठका आणि कॉर्नर सभांना ग्रामस्थांसह महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सभेत अदिती तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पेण मतदारसंघातील मेढा, धामसई, उडदवणे, रोठ, बुद्रुक येथे शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रसाद भोईर यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. दरम्यान प्रसाद भोईर यांनी विरोधी उमेदवार रविशेठ पाटील यांचा खरपूस समाचार घेताना सांगितलं की त्या मतदारसंघातील विकास कामं झालेली नाहीत. 5 वर्षात मतदारसंघात आमदार पोहोचले नाहीत. येथील युवकांच्या मनात आमदार रवींद्र पाटील यांच्या विरुद्ध उद्वेग आहे. त्यामुळे एक सुशिक्षित हक्काचा आमदार म्हणून मला निवडून देण्यासाठी 20 तारखेला मशाल चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं. 14 नोव्हेंबर रोजी बाल दिनाचं औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती पनवेल आणि वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा न्यायाधीश, सह सत्र न्यायाधीश आणि 3रे सह दिवाणी न्यायाधीश उपस्थित होते. विद्यार्थी हे खऱ्या अर्थानं राष्ट्राची संपत्ती असतात. विद्यार्थी दशेत मुलं ही अनुकरण लवकर करत असतात. त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे, जेणेकरून उत्तुंग भरारी येणाऱ्या भविष्यात ते घेऊ शकतील, असं मार्गदर्शन न्यायाधीश चव्हाण साहेब यांनी केलं. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात अदिती तटकरे या घड्याळ चिन्हावर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत.
यामध्ये एका काँग्रेस नेत्यानं बंडखोरी केली आहे. असं असलं तरी काँग्रेस हा पक्ष महाविकास आघाडीसोबतच आहे. बंडखोर कार्यकर्त्यांचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन केलंय. श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतील पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांना साथ देणार असल्याचं मत काँग्रेसचे श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विजय तोडणकर यांनी केलं. पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीचे आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील 11 शाळांना एकूण 100 संगणक संचांचं वाटप केलंय. 1000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या डिजिटल युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं कंपनीनं हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबवल्याचं सांगण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.